नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मला खूप कॉल आले किंवा खूप लोकांचे किंवा माझ्या क्लायंटचे मेल आलेले आहेत. त्यामध्ये पी-टी डिपार्टमेंटकडून आपल्याला नोटिसा यायला सुरू झालेल्या आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांना घेण्यासाठीचे मेल आलेले आहेत. जे डिफॉल्टर आहेत त्यांना डिफॉल्टरचे मेल आलेले आहेत. तर आपण जाणून घेऊया की पी-टी-सी ॲक्ट हा कोणासाठी ॲप्लिकेबल असतो आणि पी-टी-आर-सी हा ॲक्ट कुणासाठी ॲप्लिकेबल असतो. तर पहिली गोष्ट जो पी-टी-सी ॲक्ट आहे, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणताही बिझनेस किंवा कोणताही प्रोफेशनलचा बिझनेस करत असाल, तर तुम्हाला पी-टी-ई-सी हा घेणं अनिवार्य असतं किंवा तुम्हाला मॅन्डेटरी असतं. म्हणजे तुमचा बिझनेस झिरो असो या नसो, हा ह्याच्याशी काही संबंध नसतो. जेव्हा तुम्ही शॉपॅट, उद्यम जी काही तुमचा बिझनेस इस्टॅब्लिशमेंट करता, तेव्हापासून तुम्हाला पी-टी-ई-सी ॲक्ट हा चालू होतो. पी-टी-सी ॲक्टचा हा एक नंबर वेगळा असतो, म्हणजे त्याचा टीन नंबर हा वेगळा असतो. त्याचा वार्षिक आपल्याला ₹2,500 काय करायला लागतो, भरावा लागतो वार्षिक, जो एम्प्लॉयरचा असतो. आता इथं बघू शकता तुम्हाला, इथं मी एक महत्त्वाची सूचना जी-एस-टी धारकांसाठी आहे. तर पी-टी-सी हा ॲक्ट जो आहे, तो आपल्याला प्रत्येक जी-एस-टी धारकांसाठी पण काय असणार आहे, अनिवार्य. म्हणजेच कोणताही बिझनेस असतो, विदाऊट जी-एस-टी पण असो या जी-एस-टी असो, तुम्हाला पी-टी-सी ॲक्ट हा लागू झालेला आहे. तर ह्याचा तुम्हाला काय करायचं आहे, की ह्याचा जो पी-टी-सी ॲक्टचा आहे, तो तुम्ही नंबर काढून घेणं बंधनकारक असतं किंवा अनिवार्य असतं. बरोबर, हे तर तुम्हाला गोष्ट क्लिअर झाली. आता दुसरी गोष्ट पी-टी-आर-सी. पी-टी-आर-सी जो हा आहे, तो जर तुमच्या बिझनेसमध्ये इस्टॅब्लिशमेंटमध्ये जर एम्प्लॉयी 1, 2, 3 म्हणजे एक जरी असेल, तर तुम्हाला पी-टी-आर-सी हा ॲक्ट काय होतो, लागू होतो. जेणेकरून तुम्हाला तिथून ते पी-टी-आर-सी हा रजिस्ट्रेशन करून त्याचे जे काही पी-टीचे रिटर्न असतात, ते तुम्हाला फाईल करावे लागतात. पण ते पी-टी-आर-सीचे पण स्लॅब असतात. म्हणजे एम्प्लॉयीची सॅलरी किती असेल तर किती पी-टी कट होणार. तर इथे तुम्ही बघू शकता, आपण इथं लिहिलेलं आहे, पुरुष कर्मचारी मेल जर असेल 0 ते 7,500 पर्यंत जर एखाद्याची सॅलरी असेल, तर तुम्हाला 0 पी-टी कट करायचा आहे त्याचा. आणि पण तुम्हाला रिटर्नमध्ये हे सगळं नंबर दाखवायला लागणार आहे. 0 ते 7,500 किती आहेत एम्प्लॉयी, 1, 2 जी काय असतील. आणि 7,501 ते 10,000 पर्यंत 175 प्रति महिना तुम्हाला काटायचा आहे. बरोबर. तर असे हे असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही 10,000 ते 10,000च्या वर असतील, म्हणजे मेल जे 10,000च्या वर सॅलरी असेल, त्या व्यक्तींसाठी ₹200 प्रति महिना कट करायचा आणि फेब्रुवारी 300, असं आर्थिक वर्षाचं किती होणार आहे, 2,500. हा झाला मेलसाठी. आता फिमेलचं काय ऑप्शन, तर 0 ते 25,000 पर्यंत आहे. म्हणजे 0 ते 25,000 जर एका लेडीजला सॅलरी असेल तुमच्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये किंवा बिझनेसमध्ये, तर तुम्हाला 0 टॅक्स कट करायचा आहे पीटीचा. त्याचबरोबर ₹25,001 जर असेल, तर तुम्हाला ₹200 काय करायचं आहे, पीटी कट करायचा आहे आणि ₹300 फेब्रुवारी, असं 2,500. तर अशा प्रकारे हे पीटीईसी आणि पीटीआरसीचा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्ये डिफरन्स सांगितला आहे. जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील, तर आम्हाला डी-एम करा. आम्ही तुमची नक्कीच हेल्प करण्याचा प्रयत्न करू. ह्या जे तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये साध्या भाषेत आणि सोप्या भाषेत तुम्हाला हे ॲक्ट दोन्ही समजून सांगितलेले आहेत. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.